अरे एवढी वर्ष उलटून गेलं, पण आजही पुण्यश्लोक अहिल्यामाईंचं नाव घेतलं तरी आपण नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे. कारण त्या मात्या पित्यांनी दिलेले संस्कार आणि अहिल्यामाईंनी खऱ्या अर्थानं संबंध समाजाला दिलेल्या संस्कारांचा वसा. म्हणून तेवढ्या वर्षानंतरही अहिल्यामाईंचं चरित्र बसलेल्या प्रत्येकाला प्रेरणा देणारं ठरतं आणि ऐकणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा देणारं ठरतं. हे सगळ्यात मोठा इतिहास आहे. अरे काय तो इतिहास, काय ती शौर्य गाथा. का तर इतिहासाच्या पानामुळांमध्ये जायचं म्हटलं तर वर्तमानात राहून कधी चालत नाही. त्यासाठी याच मायनीच्या पुण्यपावन मातीमधून रात्रीच्या 7:30च्या सुमाराला पुन्हा एकदा निघावं लागेल आम्हाला त्या इतिहासाला वर्तमान काळात सज्ज करण्यासाठी. त्यासाठी वेळेच्या आश्वावर स्वार व्हावं लागेल, लगाम खाचावं लागेल आणि समोर दिसेल तर सह्याद्री. आणि त्या सह्याद्रीच्या थंड वातावरणामध्ये आम्हाला मात्र घोड्यावर स्वार होऊन वेगानं पुढे जावं लागेल. समोर दिसेल तो अंधकार, त्या अंधकारामध्ये तो चंद्रमा. त्या चंद्रमेच्या पलीकडे जाऊन पाहिलं, शीतल चांदण्यांची आरास दिसली. काही पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. आमच्या डोळ्यासमोर बारासेचा कालखंड आला. रामकृष्ण हरीचा गजर झाला. ज्ञानोबा तुकोबांचं दर्शन झालं. अश्व वेगानं पुढे आला. इतिहासाची पानं वेगानं पुढे गेली. पाहता पाहता शिवरायांचं दर्शन झालं आणि त्याही पुढचा कालखंड पाहता पाहता आमच्या नजरेस समोर येऊ लागला. अरे शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं. त्या स्वराज्याला शंभूराजांनी कळत चढवला. शिवशंभूंचं निधन झालं आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं हे स्वराज्य आता मात्र पेशवाईच्या दावणीला बांधलं गेलं. आता पुन्हा सर्व सामान्य रयत निर्जीव होऊन डोळ्यातले आसव लपवू लागली. चिपाटलेल्या डोळ्यांनी आता वाट पाहू लागली. पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने या मातीमध्ये स्वराज्य उतरणार नाही का? पुन्हा एकदा मातीचं नंदनवन होणार नाही का? पुन्हा या मातीचं गोकुळ होणार नाही का? आणि खऱ्या अर्थाने वीज चमकली आणि त्या विजेमधून खऱ्या अर्थाने एक रगिरागिनीने जन्म घेतला आणि पाहता पाहता हिंदुस्थानच्या मातीचं नंदनवन झालं. ते नाव म्हणजे राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यामाई. कारण खऱ्या अर्थानं अहिल्यामाईंचा इतिहास जर पाहिला, त्यांचं संबंध जीवन चरित्र जर पाहिलं तर दीन दलित गरिबांची आई म्हणजे अहिल्यामाई, हरलेल्या फिसलांची दाई म्हणजे अहिल्यामाई, लवलव त्या लेखणीची धार म्हणजे अहिल्यामाई. जिनं नाकारून हिंदुस्थानच्या मातीला अस्मिता आकार देणारी हिंदुस्थानच्या मातीतली वाघीण म्हणजे अहिल्यामाई. खऱ्या अर्थानं 31 मे 1725 पुण्यपावन जामखेड तालुक्यातील पुण्यपावन चौंडी या गावी माणकोजी शिंदे आणि सुशीलामाई यांच्या पोटी एका तेजस्वी कन्येचा जन्म झाला आणि या सृष्टीवर एका विश्वकन्येचा उदय झाला. पाहता पाहता छोट्या पावलांनी माणकोजी शिंदे नावाच्या विद्यापीठामध्ये छोट्याशा लेकराचे संस्कार सुरू झाले. 5वी पूजनाचा कार्यक्रम झाला आणि नामकरण झालं अहिल्या. पाहता पाहता माणकोजी शिंदे आणि सुशीलामाईंच्या मांडीवर आता अहिल्यामाईंचं शिक्षण सुरू झालं. अहिल्यामाई लिहिणं वाचणं शिकल्या, पळणं चालणं शिकल्या, खेळणं बागडणं शिकल्या. नाना कला, नाना गुण, नाना विद्या यामध्ये छोट्याशा अहिल्यामाई तेज तरबेज झाल्या. पाहता पाहता वय झालं 8 वर्ष. याच काळात अहिल्यामाई घोड्यावर बसून आपल्या शेताकडे जात असताना दुपारचं ऊन रणरण आग ओकत होतं आणि अशा वातावरणामध्ये अहिल्यामाई आपल्या शेताकडे घोड्यावरून निघाल्या होत्या. त्याच वेळी रस्त्याच्या बाजूने 2 वाटसरू चालले होते. त्या 2 वाटसरूंमध्ये काहीतरी कुजबूज सुरू होती आणि त्यांची नजर गेली. छोटीशी लेक घोड्यावर बसून येताना पाहिली आणि दोन्ही वाटसरू त्या लेकराच्या जवळ गेले. अहिल्यामाईंच्या जवळ आले आणि उत्तर ते झाले, बाळ, तहानेने व्याकुळ झालो आम्ही, पाणी मिळेल का? आणि एवढे शब्द ऐकले आणि अहिल्यामाईंनी त्या दोनही वाटसरूंकडे पाहिलं आणि सांगितलं, बाबा, पाणी हवंय ना, चला की पाणवठ्यावर. आणि या दोनही वाटसरूंना घेऊन 8 वर्षाच्या छोट्या अहिल्या आता पाणवठ्याकडे जाऊ लागल्या. पाहता पाहता पावलं पडत होती आणि त्याच वेळी अहिल्यामाईंनी आपल्या खऱ्या अर्थानं गोठ्याकडे पाहिलं. आवाज दिला, नारबा दादा. नारबा दादा धावत आला, काय ताई साहेब, अहो आपल्या घरी वाटसरू आल्या त्याची, जा 2 पिठल्या भाकरीची ताटं तयार करा. आणि दोन्ही वाटसरूंनी पाहिलं, बाळा, भूक नाही आम्हाला, पाणी हवंय फक्त. आणि त्याच वेळी छोट्याशा अहिल्यामाई उतरल्या. अवघ्या 8 वर्षाचं लेकरू खऱ्या अर्थानं धर्माचे, जातीचं धर्माचे संस्कार सांगून गेलं. आणि अहिल्यामाई उतरल्या, बाबा, घरी आलेल्या 2 घास जेऊ घातल्याशिवाय पाणी देऊ नये, हा आपला धर्म आहे. आणि मग मात्र मालेराव आणि दुसरे वाटसरू म्हणजे बाजीराव पेशवे अबाक होऊन त्या 8 वर्षाच्या लेकीकडे पाहू लागले. अरे काय ते संस्कार, धन्य धन्य ते माता पिता. आणि त्याच वेळी पहा हात धुताना मात्र आता थोरले पेशवे बाजीराव खऱ्या अर्थानं मल्हाररावांकडे पाहत उतरले. मल्हारराव, या लेकराचे संस्कार पाहताय ना, तुमच्या खंडेरावासाठी यापेक्षा दुसरी हिरकणी शोधूनही सापडायची नाही. आणि त्याच वेळी मल्हारराव उतरले, बाजीराव,
अहो मीही तोच विचार करतोय. आणि त्याच दिवशी खऱ्या अर्थानं अहिल्यामाईंच्या घरी दोन्ही वाटसरूंचा म्हणजे पेशवे आणि खऱ्या अर्थानं मल्हाररावांचा मुक्काम झाला. आणि त्याच रात्री माणकोजी शिंदेकडं मल्हाररावांनी आपले पुत्र खंडेरावांसाठी अहिल्यामाईंची वधू म्हणून मागणी केली. माणकोजी शिंदेनी खऱ्या अर्थानं संमती दिली. आणि पाहता पाहता पुण्यामध्ये 20 मेला अहिल्यामाई आणि खऱ्या अर्थानं खंडेरावांचा विवाह संपन्न झाला. आता अहिल्यामाईंच्या सासू गौतमी आई, सासरे मल्हारराव, पती खंडेराव यांच्या प्रेमळ सहवासामध्ये वयाच्या 8व्या वर्षी अहिल्यामाईंचा सुखाचा संसार सुरू झाला. आता खऱ्या अर्थानं शिवरायांसाठी जसा लाल महल होता तसा अहिल्यामाईंसाठी इंदोर म्हणजे खऱ्या अर्थानं डोळ्यात साठवलेलं प्रतिबिंब होतं. आता प्रश्न असा की त्याच काळामध्ये जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर पेशव्यांवरती मनुवादी साम्राज्याचं वर्चस्व प्रस्थापित झाल्यामुळं आता पेशव्याला उतरती कळा लागली होती. हे चित्र पाहिलं आणि मल्हारराव उतरते झाले. अरे दिल्लीचे तख्त राखतो मराठा माझा, की दिवस म्हणायचं दिल्लीच्या दत्तावरी बैसतो मराठा माझा, हे सिद्ध करून दाखवायची वेळ आलेली आहे. पण मनवादी साम्राज्याचं वर्चस्व प्रस्थापित झाल्यानं आता मात्र खऱ्या अर्थानं पाहिलं जर गेलं तर पेशव्यांवरती अवकळा आली होती. आणि याच वेळी मल्हारराव उत्तर हल्ले. याद राखा, जर तुम्ही खऱ्या अर्थानं दिल्लीच्या तत्वावर बसण्यास तयार नसाल तर आम्ही आमचे स्वतंत्र राज्य निर्माण करू. अरे राज्य करायचं म्हणजे फक्त प्रदेशाच्या सीमा माहीत असणं उपयोग नाही, संबंध राज्याच्या सीमा माहीत असायला हव्यात. म्हणून तर मल्हारराव स्वारीवरून आले की आपली धर्मपत्नी म्हणजे गौतमी आई आणि आपली सून म्हणजे अहिल्यामाईंना तीर्थाटनासाठी पाठवू लागले. तीर्थाटन करत करत पाहता पाहता आता अहिल्यामाईंच्या डोळ्यामध्ये संबंध राज्य प्रतिबिंब म्हणून बसू लागलं. अरे वय झालं 10 वर्ष. याच काळामध्ये घोडेस्वारी, तलवारबाजी, लाठी हल्ला यामध्ये अहिल्यामाईंनी मोठी हुकूमत पैदा केली. पळत्या घोड्याला गाठणारी आणि डोळ्याची पापडी लवते ना लवते तोच त्याला एका पायावर गर्दीशी उभी करणारी शिवशंभू नंतर एकमेव जर कोणते हिर कधी सापडत असेल ते नाव म्हणजे पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यामाई आहे. हे इतिहास आमच्या मुलांपर्यंत खातर जाणं गरजेचं आहे. पाहता पाहता आता मात्र खऱ्या अर्थाने याही पुढचं जर इतिहास पाहायचं म्हटलं आजही जे हस्तलिखित उपलब्ध आहे त्या अनुषंगानं जर पाहिलं, आज आमची 10 वर्षाची मुलं खेळतायत वागडतायत. पण वयाच्या 10व्या वर्षी जेव्हा बाजीराव पेशव्यांना महेश्वरी ते काशीला जायचं होतं, पण काशीला जायचं खरं, महेश्वरीतून पुढे जायचं, पण काशीला जाण्यासाठी मार्ग कोणता असेल? आपल्यासोबत खऱ्या अर्थानं घोडे असतील, आपल्यासोबत पाहायला गेलं तर लष्कर असेल, पण राहायचं कुठं, पाणवटे कुठं, याबाबत पेशव्यांना काहीच कल्पना नव्हती. म्हणून तर पेशव्यांनी पुण्यामधून महेश्वरीला खलिता धाडला आणि त्या खलिताचा महिना असा होता, अहिल्यामाईंना विनंती केली होती की तुम्ही महेश्वरी ते काशी जाण्यासाठी आम्हाला खऱ्या अर्थानं मार्ग निवडून द्यावा, नकाशा बनवून द्यावा. आणि वयाच्या 10व्या वर्षी गणेशबुक असं सांगतं की अहिल्यामाईंनी खऱ्या अर्थानं महेश्वरी ते काशी इथून पेशव्यांना जाण्यासाठी नकाशा बनवून दिला. अरे मल्हाररावांच्या विश्वासावरती, गौतमी आईंच्या संस्कारावरती आणि माणकोजी शिंदे आणि सुशीलामाईंनी दिलेल्या संस्कारांच्या बळावरती, त्या विश्वासावरती अहिल्यामाई आता तंतोतंत खऱ्या ठरल्या. पण नियतीचे संकेत मात्र वेगळेच होते. कारण त्यांचे धर्मपती म्हणजे खऱ्या अर्थानं रणवीर सरलष्कर खंडेराव आता जयपूर कोरेगावकडं विजय युद्ध खेळत होते. कारण आता कायला जर गेलं तर आता मात्र जाटांनी आक्रमण एवढं मोठं केलं होतं की 40,000चं पायदळ होतं. पाहता पाहता घोडे, बारूद, बलदियत अफाट होतं. आणि या विरुद्ध मात्र खऱ्या अर्थानं जाटांविरुद्ध खंडेराव आपल्या निवडक मावळ्यांशी लढत होते, जाटांवर तुटून पडत होते. आणि जाटांची तलवार पुढे यायची, पण पाहता पाहता गोपनीचा घाव असा काही पडायचा की जाट पुन्हा माघारी सरकायचे, डोक्याला हात लावून जाट उतरायचे. कैसे है मल्हार, कैसे है खंडेराव, पत्थरों से खेळता है. आणि त्याच वेळी खंडेराव उतरले. अरे आमच्याच मातीतून आमचीच वाटमारी, आमच्याच वाटेवरून आमची वाटमारी करणाऱ्याला त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय माघ परतत नाही. आम्ही आजपर्यंतचा इतिहास आहे आमचा. आणि मग मात्र खऱ्या अर्थानं 12 जानेवारी 1754ला कुंभेरीच्या लढ्याचा सुयोग्य सेनापती म्हणून खऱ्या अर्थानं खंडेरावांना पद मिळालं. निवडक मावळे सोबतीला होते. आता मात्र जाटांनी 8 दिवसापूर्वी खऱ्या अर्थानं आक्रमण केलं होतं. ते आक्रमण खंडेरावांनी परतून लावलं होतं. म्हणजे 8 जानेवारी 1754ला जाट चाल करून आले. पाहता पाहता पुढच्या 6 दिवसामध्ये जाटांना माघारी पाठवलं. आणि जाट माघारी गेल्यानंतर दारूद बलदियत अफाट घेऊन आणखी सोबतीला खऱ्या अर्थानं इतर सैन्याला बरोबर घेऊन कुंभेरीच्या दिशेने येत आहेत. आणि त्या कुंभेरीसाठी आता मात्र दिल्लीपतीला सुयोग्य वारसदार युद्धासाठी कोण वाटत असेल ते म्हणजे खंडेराव आहेत. आणि खंडेराव उतरले.
पाहता पाहता खंडेराव चिवटपणे झुंज देऊ लागले. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, तब्बल 2 महिने जाट खऱ्या अर्थानं पुढे सरकायचे. पण खंडेरावांची तळपती तलवार अशी काही पुढे यायची, जाट पुन्हा माघारी फिरायचे. पाहता पाहता खंडेरावांची तळपती तलवार आता जटांचं रक्त पिऊन लागलं. तलवारीवर ढालीवर तलवार पडत होती. रक्त चिळखंडे अतरांचा हौदोस पेटला होता. आणि अशाही परिस्थितीमध्ये चिवटपणे खंडेराव मात्र लढत होते. पण जाटांनी आता मात्र आपल्या तोपसिंगला आदेश दिला, तोपसिंग आगे 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 जाना होगा तुम्हें. आणि मग मात्र तोपसिंग खडा ठाकला. तोपसिंगच्या तोफाचा वेगानं आग ओकू लागल्या. हे चित्र पाहिलं आणि खंडेरावांनी मल्हाररावांना खलिता धाडला. हे खलिता घेऊन धावत आला आणि खलिताचा मायना समोर आला. खलिताचा मायना होता, आबासाहेब आपण जातीनं ताबडतोब कुंभेरीकडे मार्गक्रमण करावा. जाटांनी प्रचंड सैन्य बारूद बंदीत अफाट मागवलेली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आता आपल्याला लढा निकराचा द्यावा लागेल. आपण ताबडतोब यावं. आणि मल्हाररावांनी खलिता वाचला. आपली धर्मपत्नी गौतमी आई सून अहिल्यामाईंना बरोबर घेतलं आणि खऱ्या अर्थानं कुंभेरीच्या दिशेने निघाले. पण आता मात्र जाट डोकं खाजवत होते. 2 महिने निघून गेलेत. अवघ्या 7,000 फौजेनेची खंडेराव लढतोय. आपल्याकडे 40,000ची फौज आहे. तर खऱ्या अर्थानं तोफा बारूद बंदीत अफाट. पण तरीही खंडेराव इतभर पुढे देसरू देत नाही. काय कारण? या खंडेरावावर आक्रमण करण्या अगोदर आता विचार करावा लागेल. हा खंडेराव असा हाताला यायचा नाही, खंडेराव असा प्राण द्यायचा नाही. मग काय करावं? शोधा खंडेरावाचा प्राण कशात आहे. आणि मग मात्र हेर कामाला लागले. पाहता पाहता 1 दिवस 2 दिवस नाही, तब्बल 1.5 महिना उलटून गेला. आता मात्र 1 दिवस सकाळची वेळ होती आणि जाटांच्या खऱ्या अर्थानं प्रमुखासमोर त्यांचा हेर धावत आला. उत्तरला, हुजूर. आणि जाटांच्या सैन्य प्रमुखानं पाहिलं, क्या मिल गई? क्या बघते हैं? बहुत खूब, मगर क्या मिल गए? आणि मग मात्र तो हुजऱ्या उत्तरला, खंडेराव की कमजोरी. आणि मग जाटांचा खऱ्या अर्थानं हेर उभा राहिला. सेनापती उभा ठाकला. उत्तरला, बहुत खूब, क्या क्या है इस खंडेराव की कमजोरी? आणि मग मात्र तो खऱ्या अर्थानं हुजऱ्या उत्तरला, हुजूर या खंडेरावाची कमजोरी म्हणजे इथली रयत आहे. शिवरायांनंतर शंभूराजानंतर या ब्रह्मांडामध्ये एकमेव असा खऱ्या अर्थानं सरलष्कर राजा सापडतो ज्याचा जीव परिकथेतल्या गुलामात नाही, मिडास राजासारखा सोन्या नाण्यात नाही, ज्याचा जीव इथल्या सर्वसामान्य रयते येत आहे. आणि मग जाटांनी नवीनच युद्ध आरंभलं. आता थेट खंडेरावावर वार करण्या अगोदर त्या आजूबाजूच्या गावांमध्ये खऱ्या अर्थानं घुसू लागले. आमच्या आया बहिणींच्या आबरूची रक्त वेशीला टांगू लागले. पाहता पाहता तलवारीनं घाव घालू लागले. रात्रीच्या रात्री गावात जाळून खाक करू लागले. हे चित्र पाहिलं आणि मग मात्र खंडेरावांचे डोळे पाणवले. आणि याच तोफांना उडवण्यासाठी आता मात्र ढाल बनून सरलष्कर रणवीर खंडेराव आता तोफांच्या समोर उभे ठाकले. पाहता पाहता खऱ्या अर्थानं खंडेरावांची तलवार आता जाटांना वार ठार करत होती. रक्त चिळखंडे अतरांचा हौदोस पेटला होता आणि मग मात्र तोफ निघाली. पाहता पाहता खंडेराव समोर उभे होते. खंडेरावांनी छातीचा परकोट केला होता आणि याच वेळी एक तोफ वेगाने तोफगोळा पुढे आला. खंडेरावांच्या छातीवर आदळला आणि आवाजाबरोबर खऱ्या अर्थानं सह्याद्री शांत झाला. ज्या खंडेरावांकडे पाहून जाटांना घाम फुटत होता. आज रयतेच्या कल्याणासाठी खंडेराव नावाचा सरलष्कर रणवीर महानायक आता आतड्यांची चितडवून खाली कोसळला होता. हे चित्र पाहिलं आणि मल्हारराव खाली बसले. अरे ज्याला खऱ्या अर्थानं ज्यानं मला खांदा द्यायचा त्याला खांदा देण्याची वेळ माझ्यावर आली. अहिल्यामाईंची अवस्था यापेक्षा वेगळी काय होती? अहिल्यामाई धावत रणांगणावर आल्या आणि पाहता पाहता खऱ्या अर्थानं खंडेरावांचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. धाय मोकळून रडू लागल्या. अरे जगण्याचा आधार कंपाळाचं कुंकू गेलं, जगावं कशासाठी? आणि मात्र त्याच वेळे खऱ्या अर्थानं अहिल्यामाई शांतपणे उठल्या, सफेद वस्त्र परिधान केली आणि एक एक पाऊल आता खंडेरावांच्या चितेकडे पडू लागलं. हे चित्र पाहिलं मल्हारराव भानावर आले आणि मागून आवाज दिला, अहिल्या कुठं निघालीस ग? आणि त्याच वेळी अहिल्यामाईने एक वेळ मागं पाहिलं आणि उत्तरल्या, मामांजी आज मला रोखू नका. पण अहिल्या निघालीस कुठं? माझं कर्तव्य पूर्ण करायला निघाले मामांचे. आणि त्याच वेळी मात्र आता मल्हाररावांनी सांगितलं, बाळा माझा मुलगा मी गमावला आहे. आता माझी लेक गमावायचं सामर्थ्य मल्हाररावांमध्ये नाही, नको जाऊच रे लेकरा. पण अहिल्यामाई शांतपणे उत्तरल्या, मामांजी आज माझं हे कर्तव्य आहे, माझ्या कर्तव्यापासून मला रोखू नका. आणि त्याच वेळी मल्हारराव शांतपणे उत्तरले, अहिल्या जायचं असेल तर बिनधास्त जा, नक्की जा, पण जाण्या अगोदर माझी गुरुदक्षिणा देणार नाहीस का? आणि मग मात्र अहिल्यामाई माघारी फिरल्या, हात जोडल्याने विचारलं, मामांजी आपली गुरुदक्षिणा दिल्याशिवाय मी पुढे काही पाऊल टाकणार नाही. बोला आपली काय गुरुदक्षिणा? आणि मल्हाररावांनी अहिल्यामाईंच्या डोक्यावर शांतपणे हात ठेवला आणि उत्तरले, बाळा तू सती जाऊ नये हीच माझी गुरुदक्षिणा.
आता मात्र अहिल्यामाईंनी त्याच खंडेरावांच्या तळपत्या ज्वलंत चितेवरती हात ठेवला आणि शपथ घेतली, ही अहिल्या माणकोजी शिंदेची कन्या आणि खऱ्या अर्थानं मल्हारराव होळकरांची सून या ठिकाणी खंडेरावांची माझ्या धर्मपतीची शपथ घेऊन असं वचन या चितेवर घेते, यापुढे अहिल्याच्या शेवटच्या रक्ताचा थेंब हा सर्वसामान्य जनतेसाठी रयतेसाठी समर्पित असेल आणि इथूनच पुढे खऱ्या अर्थानं अहिल्यामाईंचा राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यामाई हा प्रवास यथार्थपणे सुरू झाला. अरे खंडेरावांचं निधन झालं, पण इतिहासकारांनी इथंही फार मोठी गल्लत करून ठेवली. कीर्तनाच्या व्यासपीठावर हे विषय मांडण्याची गरज आज का निर्माण झाली? ज्याप्रमाणे शंभूराजांचं चरित्र आजपर्यंत डागळलं गेलं, त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं खंडेरावांचं चरित्रही आजपर्यंत काळ्या शाईने मात्र डागळलं गेलं. अनेकांनी डागळलं आणि आमच्या पुढच्या पिढ्यांनी तेच हातात घेतलं आणि तेच वास्तव समजून खऱ्या अर्थानं आम्ही डोक्यावर घेऊन ते नाचायला लागलो आणि आमचेच महापुरुष आम्ही बदनाम करत राहिलो. म्हणून तर खऱ्या अर्थानं त्या इतिहासाची पुनरावृत्ती उद्याच्या पिढ्यांपर्यंत जाणं काळाची गरज आहे आणि म्हणून हा सगळा प्रपंच हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल खंडेरावांचं निधन झालं, पण इतिहासकारांनी खंडेरावांचं चरित्रही असं बदनाम करून टाकलं. खंडेराव व्यस्ती अनेक पुस्तकांमध्ये, अनेक वक्त्यांमध्ये, अनेक खऱ्या अर्थानं कार्यक्रमांमध्ये वारंवार हे वाक्य आमच्या कानावर पडत राहिलं, खंडेराव व्यस्ती होते. अरे अनेक इतिहासकारांनी हे रेखाटलं, पण खऱ्या अर्थानं खंडेरावांचा इतिहास जर आम्ही बारकाईनं पाहिला तर खंडेराव खऱ्या अर्थानं वारसयुद्धामध्ये 1746ला जयपूरला जगतसिंहाच्या मतीला गेलेत. मित्रत्वाचं नातं आणि ते जपण्यासाठी खऱ्या अर्थानं रायपूरला जगतसिंहाच्या मतीला उतरल्यानंतर तब्बल 8 वर्ष चाललेल्या युद्धामध्ये जगतसिंहांना विजयी करून पुन्हा ते माघारी आले. माघारी येतात खऱ्या अर्थानं 8 जानेवारी 1754ला जाटांनी आक्रमण केल्याची बातमी आली. दिल्लीतून ताबडतोब खंडेरावांना बोलावून आलं. खंडेराव दिल्लीत पोहोचले, जाटांविरुद्ध बंड मोडून काढलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं 17 जानेवारी 1754ला जाटांनी पुन्हा कुंभेरीला खऱ्या अर्थानं वेढा टाकला आणि पाहता पाहता स्वतःच्या प्राणांची खऱ्या अर्थानं आरस करून पाहता पाहता छातीचा पोरकट करून खंडेराव या युद्धात उभे ठाकलेत. म्हणजे जर परिक्रमेचा भाग पाहिला 8 वर्ष खऱ्या अर्थानं जयपूरला वारसयुद्धाचा कालखंड आहे, त्यानंतर हा कालखंड आहे. म्हणजे तब्बल 9 वर्ष जो महानायक खऱ्या अर्थानं रणांगणाच्या बाहेर नाही, 9 वर्ष तब्बल जो महानायक खऱ्या अर्थानं कदापि भाकरी मिळाली नाही तर त्याच घोड्यावर मान टाकून शाळूच्या मातीच्या भाकरी खाऊन उभा ठाकलाय. जो सरलष्कर रणवीर खंडेराव जर व्यसनी असते तर 8-9 वर्ष शाळूच्या मातीच्या भाकरी खाऊन जगू शकले असते. अरे हजारोंच्या संख्येत असताना जाटांविरुद्ध छातीचा परकोट करून लढू शकले असते. इथं पथ्य पाळून सुद्धा 2 महिन्यात लिव्हर फुटतं, 4 वर्षात खऱ्या अर्थानं माणूस जातो. पण पाहता पाहता तब्बल 9 वर्ष प्रसंगी शाळूच्या मातीच्या भाकरी खाऊन, प्रसंगी खऱ्या अर्थानं घोड्यावर झोप काढून आणि घोड्यावर मान ठेवून खऱ्या अर्थानं विजयाचा रंथ खऱ्या पुढे नेत आहे. जो विजयी योद्धा कधीही अपराजित झाला नाही, ते चरित्र खंडेरावांचं चरित्र आहे. पण इतिहासाच्या पानांमध्ये आजपर्यंत ते डागळलं गेलं, म्हणून पुढच्या पिढ्यांपर्यंत ते चालं. पण इथून पुढे आमच्या घरातील आईनं जसं खऱ्या अर्थानं आपण पारायण करतो वर्षातून एकदा फक्त खऱ्या अर्थानं अहिल्यामाईंच्या विचारांचं चरित्राचं पारायण आपल्या मुलांसमोर केलं तर उद्या हीच लेकरती स्वाभिमानाची आग घेऊन जगाच्या पाठीवर घडल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. ज्या आईनं खऱ्या अर्थानं स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचा परखोट केला, ज्या पित्यानं स्वराज्याच्या अस्मितेसाठी आपल्या प्राणांचा परखोट केला, त्यांच्या पोटी जन्माला आलेले स्वाभिमानाची आग आणि धग असणारे मालेराव खऱ्या अर्थानं चुकीचं पाऊल टाकतील का, हा प्रश्न मात्र आमच्या अर्धवट मेंदूला कधी पडलाच नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका. हात जोडून माझ्या बहिणींनो आजच्या कीर्तनातली पहिली विनंती करतो, अहिल्यामाई कोणत्याही घरात जन्माला येत नाही. ते संस्कार सुशीलामाईंसारखे असावे लागतात. खऱ्या अर्थाने ते संस्कार माणकोजी शिंदेसारखे असावे लागतात. पण आज आमच्या घरातली आई संध्याकाळी 7 पासून 9:30 पर्यंत टीव्हीच्या सिरियलमध्ये व्यस्त असेल आणि गुरुशनायाचं टेन्शन घेऊन जर जेवत नसेल तर तिच्या खऱ्या अर्थानं उद्याची लेकरं कशी घडतील, हा प्रश्न मात्र पडल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून या सोहळ्याच्या निमित्तानं आजच्या दिवशी अहिल्यामाईंना सुद्धा म्हणावंसं वाटतं, अहिल्यामाय आम्हाला आता माफ करा. विसरून गेलो इतिहास, आम्ही विसरून गेलोय परंपरा. आजच्या आयांच्या डोक्यात पाणी झालंय, त्याची तेवढी वाफ करा. अहिल्यामाय आम्हाला आता माफ करा. ज्यांनी खऱ्या अर्थानं मल्हाररावांचा वसा घ्यायचा ते गावात बोंबलत थिंडत आहेत. आजच्या घरातल्या अहिल्या सासवांसोबत भांडत आहेत.
आज घराघरांचं स्मशान होतंय, त्याचा तुम्ही स्वर्ग करा. अहिल्यामाय, आम्हाला आता माफ करा. अहो, खऱ्या अर्थानं घराघरातला मालेराव आता व्हिडिओ गेम खेळतो आहे. घराघरातली आजची आमची मुक्ता जंक फूड खाऊन टीव्ही समोर लोळत आहे. आज घराघरांचा कार्टून शो होतोय, तेवढा बॅड शो तुम्ही बंद करा. अहिल्यामाय, आम्हाला आता माफ करा. केस तेवढे वाढलेले, मस्तक मात्र पोकळ आहेत. फार थोडी घरं सापडतील जिथं मुलांसाठी पुस्तक आहे. आम्ही पापाचेच वाटेकरी, तरी होईल तेवढं आमचं पाप माफ करा. अहिल्यामाय, आम्हाला आता माफ करा. रामकृष्णांचा वारसा सांगून पुढच्या गोष्टी तुम्हाला सोप्या करता आल्या, पण आज आमची इरसाल लेकरं सांगतील, आई बापांच्या सहकार्यामुळं आम्हाला शाळेत कॉप्या करता आल्या. आई बापांचं आहे, खरंच आहे, कशाला उगच म्हातारपणी ताप करा. अहिल्यामाय, आम्हाला आता माफ करा. राजे पण वारस हक्काने मिळतं, लक्षात ठेवा. राजे पण वारस हक्काने मिळतं, पण मालेराव घडवावा लागतो. जाणतेपणाचा दुर्मिळ गुण दागिन्यासारखा जडवावा लागतो. म्हणून तर या सोहळ्याच्या निमित्तानं पुण्य पावन मायनीच्या मातीमधून अहिल्यामाय, आज तुम्हाला पुन्हा एकदा चरणावर नतमस्तक होऊन विनंती करतो, आपण पुन्हा जन्माला यावं आणि पुन्हा या मातीचं नंदनवन व्हावं. पण वीज चमकली आणि अहिल्यामाई उतरल्या. अरे, हिंदुस्थानच्या कल्याणार्थ माता अहिल्या लढली आहे. हिंदुस्थानच्या कल्याणार्थ माता अहिल्या लढली आहे. अहिल्या जन्माला यावी म्हणून सध्या मागणी वाढत आहे, पण पुनर्जन्माची गळ घालत उगत आशा न वाढवाव्यात. अहिल्या माय जन्माला येणार नाहीत आता, त्या उद्या घराघरात घडवाव्यात, घराघरात घडवाव्यात. आणि हे आव्हान ज्या दिवशी आमच्या घरातली प्रत्येक आई आणि आमच्या घरातली प्रत्येक ताई समर्थपणे पेलेल, त्या दिवशी उद्याच्या घराघरात मालेराव जन्माला येतील आणि उद्याच्या घराघरात अहिल्या पुनर्जन्माला येतील. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठला कारण लक्षात घ्या महाराज, अहिल्यामाईंचे संस्कार असे होते, ज्या संस्कारावरती कुळी कन्या पुत्र होती, जे सात्विक मालेराव घडले. पण जसं खंडेरावांचं चरित्र बदनाम करण्यात आलं, तसंच मालेरावांचंही चरित्र पूर्णतः बदनामच करण्यात आलं. सगळ्यात मोठी वास्तवता आहे. आणि महाराज व्यासपीठावर खऱ्या अर्थानं एक वाक्य आपल्या सर्वांचं चरणाला स्पर्श करून सांगतो की खऱ्या अर्थानं वक्ती आणि आपल्यातले कीर्तनकारही बऱ्याच अंशी कीर्तनामध्ये सांगतात की मालेरावांना अहिल्यामाईंनी हत्तीच्या पायी दिलं. कुठून लागला शोध? अरे, इतिहासाचे तथ्य आम्ही कधी समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही, त्याच्या मूळ प्रतिमेपर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करत नाही. खऱ्या अर्थानं कोणीतरी लिहिलं आणि ते पुस्तक आमच्या हातामध्ये आलं आणि म्हणून ते वाचून आम्ही जर सत्यता मानायला लागत असू, तर इतिहासाची पाळंमुळं वास्तवात आम्ही शोधणार कधी आणि उद्याच्या स्वाभिमानाची ती आग आमच्या पुढच्या पिढ्यांमध्ये देणार कधी? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अरे, खंडेरावांचं निधन झालं आणि आता मात्र इंदोरचं राज्य पोरकं झालं, पण पाहता पाहता त्या गादीवरती आता सगळ्या सशक्त असणारे मालेराव खऱ्या अर्थानं बसले गेले. मालेरावांचा इतिहास डागोळला गेला, पण इतिहासाची पानं खऱ्या अर्थानं वास्तवात उघडून पहा. आजही जी हस्तलिखित त्या काळातली उपलब्ध आहे, 1700 ते 1825च्या कालखंडातली हस्तलिखिता पाहिली तर तुमच्या लक्षात येईल, सोनगीर, अंबड आणि दक्षिणेकडती खऱ्या अर्थानं 32 मैलाचा प्रवास, पुढच्या सीमा खऱ्या अर्थानं आपल्या कारकिर्दीत गादीवर बसण्याच्या अगोदर मालेरावांनी वाढवल्यात. मालेराव न्यायनिष्ठ, मालेराव धर्मपंडित, लबाडी आणि गद्दारी त्यांच्या रक्तात नव्हती, म्हणून तर खऱ्या अर्थानं जरतारी कारागिरानं वाड्यातल्या दाशीची छेड काढली, म्हणून त्याला मृतदंडाची शिक्षा सुनावली. आता मात्र मालेरावांचा स्वभाव न्यायनिष्ठ असल्यामुळं, मालेरावांचा स्वभाव धर्मनिष्ठ असल्यामुळं आणि धर्माचं ज्ञान असल्यामुळं, कारण त्या काळात धर्माचं ज्ञान असणारी माणसं फार कमी होती आणि जिथं धर्माचं ज्ञान आहे ते सत्य मार्गाचं ज्ञान झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मालेराव गादीवर येणं उपयोगाचं नाही हे पंडितांनी ओळखलं होतं. मालेराव गादीवर आले तर उद्या ते आपल्याला ठेवणार नाही याची जाणीव झाली, म्हणून तर मालेरावांवरती एकदा दोनदा नाही तब्बल 13 वेळा विषप्रयोग करण्यात आले. पण तरी हा खऱ्या अर्थानं मल्हारशाहीचा, होळकरशाहीचा ठाण्या वाघ पुरून उभा ठाकला, खऱ्या अर्थानं लढत राहिला, पण गादीवर आला आणि त्यानंतर 1 वर्षाने आजारपणात मालेरावांचा मृत्यू झाला. हे सगळ्यात मोठं वास्तव आजपर्यंत आम्हाला समजलं नाही आणि आम्ही इतिहासाच्या पानात भाषणांमध्ये एकच वाक्य सांगत राहिलो, अहिल्यामाईंनी खऱ्या अर्थानं मालेरावांना हत्तीच्या पायी दिलं. अरे, घडलंच नाही असं, पण इथं मालेरावांचं निधन झालं आणि आता मात्र प्रत्येक राजाचं लक्ष आता इंदोरच्या महेश्वरीच्या मातीकडे लागलं.
कारण खऱ्या अर्थानं पती खंडेरावांचं निधन झालं. त्यानंतर अवघ्या काही महिन्यात मल्हाररावांचं निधन झालं. तिथून पुढे 3 महिन्यात खऱ्या अर्थानं आई समान असणाऱ्या सासू गौतमी आईंचं निधन झालं. आणि एवढं काय म्हणून तो दुःखाचा डोंगर काळजावर पडला आणि आपले एकुलते एक पुत्र म्हणजे मालेरावांचा जन्म खऱ्या अर्थानं मृत्यू झाला. आणि आता मात्र गादीवर इंदोरच्या कोण हा प्रश्न सगळ्यांना भेडसावू लागला. आता त्यांची एकुलती एक कन्या, तिचं नाव मुक्ताला तर ते गादीवर बसू शकत नाही, मग इंदोरच्या गादीवर कोण येणार. पण इथंच उभं आयुष्य ज्या पेशव्यांसाठी अहिल्यामाईंनी आणि होळकर घराण्यानं खर्च केलं, इथं पेशव्यांनी नवीन डाव टाकला. आता मात्र खऱ्या अर्थानं इंदोरचं राज्य पोरकं झालं. या इंदोरच्या गादीवरती आपल्यातला एक दत्तक पुत्र घ्यायचा, तो गादीवर बसवायचा, म्हणजे विनयास राज्य आपल्याला मिळेल. हे नवीन कारस्थान राघवदादाच्या मनामध्ये निर्माण झालं. आणि राघवदादानं त्यासाठी खऱ्या अर्थानं इंदोरचा कारकून ज्याचं नाव शिवजी गोपाळा या दिवाणजीला हाताशी धरलं. खऱ्या अर्थानं गंगाधर पंत या दिवाणजीला हाताशी धरलं आणि ताबडतोब कारभार सुरू केला. खलिता पाठवून दिला. खलित्याचा महिना होता, इंदोर हाती आलं पाहिजे, त्यासाठी दत्तक पुत्र बसवायचा. अहिल्या महिना खरं तीर्थाटनाला पाठवायचं आणि तीर्थाटनाचा सगळा खर्च हा सरकारी कोशातून करायचं. पण खाल्लेल्या मिठाला या इंदोरचा कारकून ज्याचं नाव शिवजी गोपाळा आणि दिवाजींचं नाव गंगाधर पंत, त्या कारकून शिवजी गोपाळा खाल्लेल्या मिठाला जागला आणि त्यानं गंगाधर पंतांची आणि राघवदाची हरामखोरी अहिल्यामाईंच्या कानावर घातली. आणि मग मात्र गंगाधर पंतांनी इकडे काम सुरू केलं. आई साहेब, आपण तीर्थाटनाला जावं, सगळा खर्च खऱ्या अर्थानं आमच्याकडून करण्यात येईल, आपल्या राज्यातून करण्यात येईल, एवढे शब्द ऐकल्या आणि अहिल्यामाई कडाडल्या. दिवाणजी, खऱ्या अर्थानं खाल्लेल्या मिठाला जगायला शिका. अहो, जर मी एकटी राहिले म्हणून तुम्ही जर विचार करत असाल ही एकटी बाई काय करणार आहे, तर लक्षात ठेवा, हे मर्दानी मनगट जर घोड्यावर स्वार झालं तर श्रीमंती दौलतीस फार जड जाईल. आणि मग मात्र अहिल्यामाईंनी खऱ्या अर्थानं खलित्याचा महिना असा होता की आजपर्यंत माझे सासरे मल्हारराव ज्यांनी स्वराज्यासाठी जीवन संवर झाले, माझे पती खंडेराव ज्यांनी खऱ्या अर्थानं वीरगती प्राप्त केली, माझा पुत्र मालेराव ज्यांनी पेशवाईसाठी आयुष्य वेचलं. पण आज खऱ्या अर्थानं माझ्यावर वेळ आली असताना आपण माझ्या मागे भक्कम उभं राहायचं सोडून माझ्या विरुद्ध कटकारस्थान राघवदादा करत आहे. आपण राघवदादांना सक्त ताकीद द्यावी. आणि पत्राचा महिना संपला. पण हे पत्र वाचलं, पेशव्यावर त्याचा परिणाम झाला नाही. आणि दुसऱ्या बाजूला राघवदादा 50,000ची फौज घेऊन आता उज्जैनच्या काठेवर आला. आणि मग मात्र स्वाभिमानाची आग आणि धग असणारी ही महाराणी चौताळली. आणि मग त्याच वेळी आता मात्र महाराणी अहिल्यामाई, पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यामाई उतरल्या. ही वाघीण आता घोड्यावर स्वार होऊन पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं स्वाभिमानाची आग निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यावेळी शरीफ भाई यांच्या मदतीनं त्यांनी या ब्रह्मांडातली पहिली, कारण गिनीज बुकात नाव असंच नाही महाराज, इतिहासाचे कांगोर इतके मोठमोठे आहे, त्यांनी पहिली महिलांची फौज या मातीमध्ये उभी केली. आणि खऱ्या अर्थानं इथं गनिमी काव्याचा डाव टाकला. आणि खऱ्या अर्थानं राघवदादाला एक पत्र लिहिलं. पत्राचा महिना होता. राघवदादा, अहो, खऱ्या अर्थानं तुम्ही आमच्या विरोधात चाल करून आला. कोणीही जरी खऱ्या अर्थानं विजय कुणात झाला तरी नुकसान मात्र मराठा साम्राज्याचं होणार आहे, कारण दोन्ही बाजूला मराठा साम्राज्यच लढण्यासाठी आहे. पण राघवदादा, लक्षात ठेवा, मी जर गेले तर मी कीर्ती करून जाईल. पण जर या युद्धात तुमचा पराभव झाला, समाज सोडून द्या, दरबार सोडून द्या, पण तुमच्या धर्मपत्नीला सुद्धा तुम्ही तोंड दाखवू शकत नाही. आणि हा सायकोलॉजिकल मेथड असणारा हा मानसशास्त्राचा गनिमी काव्याचा डाव इतका बरोबर पडला. राघवदादा विचार करू लागला. आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूला अहिल्यामाई खऱ्या अर्थानं महिलांची सशक्त फौज फाटा घेऊन, कारण एकीकडे घरभेद्यांनी जरी अहिल्यामाईंना त्रास दिला असला तरी महाजी शिंदेपासून मराठ्यांनी मात्र आता अहिल्यामाईंच्या मागे भक्कम उभे राहिले. आणि समोर तो सेनासागर पाहिला. आणि मग मात्र राघवदादाचं अवसानच गळालं. आणि राघवदादांनी पुन्हा खलिता अहिल्यामाईंना पाठवला. ताई, आता शब्द किती बदलले पहा. आता महिना असा होता, ताई, अहो, खऱ्या अर्थानं तुमचे सासरे गेले, तुमचे पती गेले, तुमचे चिरंजीव गेले, म्हणून आमच्या बहिणीला भेटायला आम्ही इथपर्यंत आलो. आणि तुम्ही चुकीचा समज करून घेतला आणि आमच्या विरुद्ध शस्त्रसाठा घेऊन आला. अहिल्यामाईंनी या पत्राला पुन्हा उत्तर दिलं. पत्राचा महिना असा होता, दादा, आपण जर मला भेटायला, या बहिणीला भेटायला आलात, मग एवढा शस्त्रसाठा कशाला आणला? हे सगळं सैन्य आपलंच आहे की. आपण मानानं पालखीत बसून यावं आणि मानानं खऱ्या अर्थानं बहिणीची भेट घेऊन जावं. आता राघवदादाला खजील झालेला राघवदादाला प्रश्न पडला, एक तर इथून मागं जावं तर काळं तोंड घेऊन मागं जावं लागेल. आणि म्हणून तर खजील झालेला मान खाली घालून राघवदादा पालखीत बसला. पाहता पाहता अहिल्यामाईंना भेटायला आला आणि खऱ्या अर्थानं नम्रपणे नमस्कार करून माघारी गेला. आणि आपले पुत्र मालेरावांचा निधन झाल्यानंतर 13व्या दिवशी राघवदादा उज्जैनच्या काठावर चाल करून आला. पण धीरदत्तपणे अहिल्यामाईंनी त्यास तोड देत खऱ्या अर्थानं राघवदादाला पुन्हा माघारी पाठवलं. हे खऱ्या अर्थानं इतिहासातली सगळ्यात मोठी घटना आहे.
पाहिला जर गेलं तर इथं घरभेद्यांनी जसा त्रास दिला तसा आजूबाजूला पेशव्यांपासून पंडितांपासून सगळेच मात्र अंतर्गत जळत होते. आता करावं काय प्रश्न निर्माण झाला होता. अरे अहिल्यामाईंची कारकीर्द म्हणजे इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलेली कारकीर्द आहे. कारण त्यावेळी मल्हाररावांकडं स्वतःचं धन होतं 16 कोटींचं. ते आता इतिहासात बऱ्याच जणांनी 1600 कोटी कुणी काही आणलंय, पण मुळात त्या काळचं 1600 कोटी धन म्हणजे आजचं किती हे शब्दात मांडता येणार नाही. मल्हाररावांचं स्वतंत्र त्या काळचं धन होतं 16 कोटी रुपये. पण हे 16 कोटी रुपयातला एकही रुपया अहिल्यामाईंनी स्वतःसाठी खर्च न करता आज जे आठवडे बाजार गावागावात आपण पाहतो ना, ही संकल्पना जर कोणाची असेल ती अहिल्यामाईंची आहे. आज जे 12 आपण पाहतो हे सगळे 12 आज जेजुरीला गेलो तरी आपल्याला पाहायला मिळतं. हे 12 यांचे उद्गाते जर कोण असतील त्या अहिल्यामाई आहेत. अहो एवढंच काय, पण ज्या ज्या धर्मशाळा त्या काळापासून आपण आजपर्यंत पाहत आलोत या सगळ्या धर्मशाळांच्या उद्गात्या जर कोण असतील त्या अहिल्यामाई आहेत. आज जे खऱ्या अर्थानं पाटबंधारे व्यवस्थापन पाहतो हे पाटबंधारे व्यवस्थापनच्या जनक जर कोण असतील त्या अहिल्यामाई आहेत. कारण त्यांनी तर एक आज आम्ही रोजगार हमीची योजना पाहतो याच्या वास्तवातल्या खऱ्या जनक जर कोण असतील त्या अहिल्यामाई आहेत. कारण त्यावेळेस अहिल्यामाईंनी एक विचार केला, मोकळ्या असणाऱ्या हाताला त्यामुळं कामही मिळालं आणि खऱ्या अर्थानं या सुविधाही उभ्या ठाकल्या. पण खऱ्या अर्थानं आजपर्यंत आमचा इतिहास जर पाहिला तर धनगरशाहीचा इतिहास आजपर्यंत झोकाळला गेला म्हणून वास्तवात तो समजला नाही. जर मला खऱ्या अर्थानं इतिहास समजला असता, IIT उभी राहत असताना त्यासाठी होळकरशाहीच्या पॅटर्नचा अभ्यास केला गेला आणि त्यानंतर IIT उभं राहिलं हे आम्हाला आजपर्यंत कळालं असतं. अरे जर पाहिला गेलं इंग्रज एवढे ईस्ट इंडिया कंपनीच्या रूपानं आले, पण या ईस्ट इंडिया कंपनीला जे लोहमार्गाचं जाळं आपण संबंध पाहतो, आज जे लोहमार्गामुळे खऱ्या अर्थानं अर्थव्यवस्थेची गती पाहतो, या लोहमार्गासाठी पहिल्यांदा कर्ज देणारे खऱ्या अर्थानं यशवंतराव होळकर आम्हाला समजले असते. हे सगळ्यात मोठा इतिहास आम्हाला माहीत झाला असता. इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारा, इंग्रजांच्या रक्ताची धार पाठ खऱ्या स्वाभिमानातून अंतकरणातून खऱ्या अर्थानं या इंग्रजांना रडवणारा, तब्बल 13 वर्ष झुंजवणारा महानायक म्हणजेच खऱ्या अर्थानं तुकोजी होळकर आम्हाला माहीत झाले असते. सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आज खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं त्या काळापासून कल्याण हे बंदर, कल्याणचं बंदर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं. तिथून बाजारपेठ उभी राहते, पण तिथून महामार्ग करायचा. पण महामार्ग करण्यासाठी, रस्ता करण्यासाठी मध्ये आला तो खंडाळा, पण तो खंडाळा फोडल्याशिवाय पुढचा प्रवास होणार नाही. पण त्या खंडाळ्यातून मार्ग करून देणारे शिंगरोबा धनगर आणि स्वतःच्या प्राणांची स्वाभिमानासाठी खऱ्या अर्थानं प्राण गेले, पण इतिहास इंग्रजांसमोर लाचार न होणारे शिंगरोबा धनगर आजपर्यंत आम्हाला कळाले असते. पण तो इतिहास आमच्या समोर कधी आलाच नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका. अरे खंडाळ्याच्या घाटाला सुरुवात, खऱ्या अर्थानं रस्ता बनायला सुरुवात झाली. आता कल्याणपासून महामार्ग बनवायचा, बंदर त्यासाठी खऱ्या अर्थानं कल्याणचं बंदर महत्त्वाचं. तिथून प्रवास जलद व्हावा, काय करावं, प्रवास सुरू झाला. पाहता पाहता जगातले 12 इंजिनियर 12 वर्ष तब्बलपणे खऱ्या अर्थानं खंडाळ्याचा घाट म्हणजे जो आज आपण राम मंदिर पाहतो, प्रभू रामचंद्रांची मूर्ती पाहतो, ज्या पाषाणापासून तयार झाली तो पाषाण म्हणजे कमल, आणि त्या पाषाण आणि चुनखडीचा पाषाण आपल्याला खंडाळ्या घाटामध्ये पाहायला मिळतो. आता खंडाळ्यापर्यंत रस्ता तयार झाला, पण तब्बल 12 वर्ष अनेक खऱ्या अर्थानं अधिकारी आले, अनेक इंजिनियर आले, पण पाषाण फोडायचा कसा, मार्ग काढायचा कसा हा पर्याय कळत नव्हता. पण त्याच वेळी या 12 वर्षामध्ये एक पोरग खांद्यावर कांबली टाकलेलं, हातामध्ये काठी असणारं, त्याला खऱ्या अर्थानं घुंगरं जोडलेली, काठी वाजत बकऱ्यांमागं पळणारं, आणि हे गोरे टोपीकर पाहिले. त्यांना विचारायचं काय करताय, आणि गोरे टोपीकर या लहान लेकराकडे पाहायचे, कुचितपणे हसायचे, पुढे निघून जायचे. जसं 12 वर्ष निघून गेले तसं 12 वर्षानं हेही पोरग मोठं झालं. आताही मात्र ते तरुणबाण पोरग विचारायचं तुमचं काय चाललंय. इंग्रज उत्तर देत नव्हते. एक दिवस खऱ्या अर्थानं कुचितपणे इंग्रज अधिकारी उत्तरला, तुला काय कळणार आहे त्यातलं, मेंढ्यांमागं पळणारं पोर तू, इथून आम्हाला रस्ता बनवायचा आहे, पण तो रस्ता बनवायचा कसा याच्यावरती आमचं संशोधन चालू आहे. आणि मोठमोठ्यानं ते तरुण पोरग हसायला लागलं आणि त्याचं हास्य पाहिलं, आणि मग मात्र इंग्रज अधिकारी चौताळले. विचारलं का हसतोस, एवढं छोटं काम आणि एवढे वर्ष. आणि तसा इंग्रज अधिकारी उत्तरला, काय बोलतोयस, अरे जर खऱ्या अर्थानं तुला म्हणत असशील एवढंच काम दाखव रस्ता करून. तसं ते धनगराचं पोरग उत्तरलं, अरे त्यासाठी कितीचा वेळ लागतोय, फक्त माझी काठी वाजत चालली, त्या काठीच्या मागं मागं खऱ्या अर्थानं फक्की टाकत चला, तुमचा खंडाळ्याचा घाट तयार होईल. आणि ते पोरग जे रानावनात फिरणारं, त्या घाटामध्ये फिरणारं, त्याला माहीत होता पाषाण कुठं आहे, चुनखडी कुठं आहे, त्या घाटाची पूर्ण माहिती असणारं, त्या डोंगराची खंडाळ्याची पूर्ण माहिती असणारं. पाहता पाहता हातातली घुंगराची काठी पुढे निघाली. इंग्रज खऱ्या अर्थानं कुचितपणे का होईना पण मागून फक्की टाकत निघाले, आणि 12 वर्ष चाललेला अखंड लढा अवघ्या 12 महिन्यामध्ये खंडाळ्याचा घाट खऱ्या अर्थानं त्या तरुणामुळे निर्माण झाला. त्या तरुणाचं नाव म्हणजे शिंगरोबा धनगर. पण पाहिला गेलं तो इंग्रज अधिकाऱ्यांना बातमी कळाली, अरे हा घाट तयार झाला, ज्या पोरानं केला त्या पोरग धनगर पुत्र, काय नाव, शिंगरोबा धनगर, सत्कार करायला हवा.
आणि मग मात्र इंग्रज अधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थानं मेजवानीचं औचित्य साधलं आणि त्या ठिकाणी शुक्रबांचा धनगर समाजातील शुक्रबांचा सत्कार आयोजित केला आणि त्यावेळी त्या लॉर्डनं विचारलं काय हवंय, जे मागाल ते देण्याची तयारी आहे, किती गावं आपल्याला खऱ्या अर्थानं जागीर म्हणून हवीत. आणि त्यावेळी शुंगरोबा धनगर उत्तर ते झाले, अरे खऱ्या अर्थानं आमच्यावर राज्य करणारे तुम्ही, आम्ही मुळातच धनगड. धनगर हा आजचा शब्द आहे, मुळात खरा शब्द धनगड. ज्यांच्याकडे धनाचा सगळ्यात मोठा गड तो धनगड समाज. पण आजपर्यंत शिक्षणापासून खऱ्या अर्थानं आम्ही दूर राहिलो, ज्ञानापासून खऱ्या अर्थानं आम्ही कुठंच कमी नव्हतो, पण जाणीवपूर्वक आम्ही दूर राहिलो किंवा दूर ठेवलं गेलं म्हणून धनाचा गड असणारा हा समाज खऱ्या अर्थानं आज विखुरला गेला. ही सगळ्यात मोठी शोकांतिका. अरे आम्ही मूळचे धनगड, आम्हाला काही नको, उलट तुम्ही येऊन भिकाऱ्यासारखे आमच्या मातीमध्ये राहताय. जर तुम्हाला खरंच काही द्यायचं असेल तर माझ्या हिंदुस्थानच्या मातीला स्वातंत्र्य द्या. इंग्रज अधिकाऱ्यांनी एवढंच वाक्य ऐकलं आणि इंग्रज अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू संतापाची धार डोक्यात आली आणि पुढच्या क्षणाला गोऱ्या अधिकाऱ्यानं शुक्रबांवरती गोळ्या झाडल्या. शुक्रबा कोसळू लागले, पण कोसळताना उत्तर ते झाले, अरे गोऱ्या टोपीकरांनो, तुम्ही लाख घातल्या तुम्हाला गोळ्या, पण लक्षात ठेवा याच रक्तातून उधळेल तो भगवा पिवळा भंडारा आणि त्याच भंडाऱ्यामध्ये जय मल्हारच्या गजरेमध्ये अशा हजारो तयार होतील शुंगरोबा. आणि पाहता पाहता झालंही तसं. अरे स्वातंत्र्याचा यज्ञकुंड पेटला आणि पाहता पाहता ही भारतभूमी सुद्धा स्वतंत्र झाली. हवं तर काहीही मागू शकले असते, आनंदानं जगू शकले असते, पण देशासाठी स्वातंत्र्य मागण्याचा स्वाभिमान जर कुठं असेल तो समाज म्हणजे धनगर समाज आहे. आणि ज्या दिवशी आमच्या उद्याच्या पिढीला हे कळलं जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं गुलामीची गरज नाही, तर खऱ्या अर्थानं गुलामगिरीतून बाहेर पडून समाजाच्या पाठीवर वेगळा अध्याय लिहिण्यासाठी तुम्ही पुढे उभे असाल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल.